ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या agroone.com वर। नमस्कार, मी गणेश। ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। 2021-22चा ऊस गळीत हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे। त्या ऊसाच्या गळीत हंगामाला या पार्श्वभूमीवर राज्यातील कारखान्यांची नेमकी स्थिती काय, गाळपाची पूर्वतयारी काय, नियोजन नेमकं कसं करण्यात आले, तसेच या अनुषंगाने एफआरपीचा मुद्दा सुद्धा राज्यात खूप मोठ्या प्रमाणात सध्या चर्चेला जात आहे। याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत खुद्द साखर आयुक्त शेखर गायकवाड सर। सर, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं खूप खूप स्वागत। नमस्कार सर, येत्या 15 ऑक्टोबरपासून ऊसाचा गळीत हंगाम सुरू होत आहे। याच अनुषंगाने राज्यातील कारखान्यांची नेमकी पूर्वतयारी कशी, गाळपाचं नेमकं नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलंय? एक तर मागचा हंगाम महाराष्ट्रासाठी फार चांगला होता। नवीन हंगामामध्ये नवीन आव्हानं आहेत आमच्यासमोर। महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र जवळजवळ 1 लाख हेक्टरने वाढलं आहे। त्यामुळे ऊस हे असं पीक झालं आहे की ज्याच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास वाढत आहे। त्याचं कारण पण असं आहे की एफआरपीमुळे ऊसाचे गॅरंटेड उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल अशी आता शाश्वती वाटत आहे। अनेक ठिकाणी तेल्या रोगामुळे डाळिंबाला प्रश्न आला किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाच्या बाबतीत अडचण आली, मधल्या पूर परिस्थितीमुळे पण बऱ्याच पिकांचं नुकसान झालं आणि मला असं दिसतं की राज्यभरामध्ये शेतकरी ऊसावर जास्त अवलंबून राहायला लागले। त्याचा परिणाम म्हणून 12.5 लाख हेक्टरवर यावर्षी ऊसाचं गाळप होणार आहे। पूर्व हंगाम म्हणून आम्ही आत्ताच व्यापक प्रमाणावर तयारी सुरू केली आहे। मागच्या वेळी कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू होता आणि त्यामुळे आणि पहिल्या टप्प्याचा शेवट झाल्यानंतर जेव्हा ऊस तोडणी कामगार परत गेले त्यावेळी मोठ्या प्रमाणावर अडचणी होत्या। आता तशी परिस्थिती राहिली नाही। यावेळी बऱ्याच ऊस तोडणी कामगारांचा पहिलं इंजेक्शन आहे ते झालेलं आहे आणि दुसरं वॅक्सिन त्यांना इकडे येऊन घेता येऊ शकेल जर तोपर्यंत पूर्ण नाही झालं तर। आता कारखान्यांनी स्वतः सॅनिटायझर्स वगैरे तयारी केली असल्यामुळे आता नव्याने फारशी तयारी त्यांना करावी लागणार नाही। पण त्याचबरोबर आरोग्याच्या प्रश्नाकडे आमचं लक्ष आहे। 15 ऑक्टोबरपूर्वी कुठलाच कारखाना गळीत हंगाम सुरू करणार नाही यासाठी आम्ही दक्ष आहोत। किंबहुना मंत्री समितीच्या बैठकीमध्ये अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत की जर कोणीही 15 ऑक्टोबरपूर्वी कारखाना सुरू केला तर त्या संबंधित कारखान्याच्या एमडींवर फौजदारी कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे पोलिसांना सुद्धा अशा मार्गदर्शक सूचना दिल्या जातील की जेणेकरून ऊसाच्या गाड्या 15 ऑक्टोबरपूर्वी कुठेही महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये। एवढ्या सक्त सूचना साखर आयुक्तालय पुन्हा निर्गमित करणार आहे। याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा इथेनॉलच्या निर्मितीमध्ये दरवर्षी आपण विक्रम करत जाणार आहोत। पहिल्या वर्षी 18 कोटी लिटर, मागच्या वर्षी 100 कोटी लिटर आणि कदाचित आपण यावर्षी 170 कोटी लिटरच्या पुढे पोहोचू। तर हे पण एक नवीन आव्हान आहे। सर, स्वातंत्र्यानंतर प्रथमच ऊसाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्याचबरोबर साखरेचं उत्पादन सुद्धा विक्रमी यावर्षी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। तर या संपूर्ण याच्याकडे तुम्ही कसं बघता? याचं योग्य ते नियोजन झालंय का? याचं योग्य नियोजन झालंय। 2 वर्षापूर्वी जी प्रचंड साखरेची उपलब्धता आणि गोडाऊनमधले साठे याची चिंता आपल्याला होती, आता ती राहिली नाही। त्याचं एक कारण असं आहे, ब्राझीलमध्ये फ्रॉस्टमुळे फार नुकसान झालं आणि ब्राझीलचं साखरेचं उत्पादन खाली आलेलं आहे आणि त्याचा अंदाज घेतल्यामुळे जगातलं साखरेचं मार्केट वर गेलं आहे। त्याचा परिणाम महाराष्ट्रावर पण चांगला झाला। मागच्या 1 महिन्यामध्ये साखरेचा बाजार आता 31 रुपयावरून जवळजवळ 35 रुपयापर्यंत गेला आहे। त्यामुळे 2 फायदे होतील। एक तर राहिलेले जे कारखान्यांची जवळजवळ 300 कोटी एफआरपी आहे, अधिक करारामध्ये असलेली 2000 कोटीची एफआरपी, एवढी द्यायला आता मदत होईल। मला वाटतं गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी सगळे एफआरपी देऊन झालेली असेल, हा एक दृष्टिकोन आहे। त्याचबरोबर आपल्याला असं पण दिसतंय की साखरेचे साठे महाराष्ट्राची जी टोटल साखरेची गरज आहे ती आहे 36 लाख टन आणि महाराष्ट्र जवळजवळ बाहेरच्या राज्यांना पण विक्री करतो ते 98 लाख टनापर्यंत आहे। तर लॉंग टर्म पण एक धोरण ठरवण्याचा विचार आमचा चालू आहे की किती पट साखर आपण निर्माण केली पाहिजे। याचबरोबर पहिला टप्पा आणखी एक महत्त्वाचा झाला तो म्हणजे
यावर्षी आपण 10 लाख टन एवढी कमी साखर उत्पादित करू बरोबर. आणि तेवढी साखर ही इथेनॉलकडे डायव्हर्ट करू. इथेनॉलमुळे साखर कारखान्यांना दर 21 दिवसांनी पेमेंट येत आहे. म्हणजे साखर विकली गेली नाही तरी इथेनॉलचे पैसे येत राहतील, अशी एक व्यवस्था निर्माण झाली आहे. आणि असे पर्याय होत असल्यामुळे साखर कारखानदारी आता अशा उंबरठ्यावर उभी आहे की जिथे प्रत्येक साखर कारखाना हा केवळ साखर उत्पादन करणारा कारखाना राहिला नाही. तो साखर आहे, तो बॅगेजपासून कोजनरेशन करणारा कारखाना आहे, तो वीज निर्मिती करतो, तो इथेनॉल निर्मिती करतो, तो डिस्टिलरीतून सॅनिटायझर निर्माण करतो. काही कारखाने लिकर तयार करतायत, रेक्टिफाईड स्पिरिट तयार करतायत, काही फार्मॅकचे प्रॉडक्ट तयार करतायत औषधं निर्मितीसाठी. याचा अर्थ असा की साखरेचा कारखाना हा आता केवळ साखरेचा राहणार नाही, तो कदाचित अनेक उत्पादन करणारा प्रॉडक्ट निर्माण करणारा कारखाना होईल. सर, तुम्ही आताच मुद्दा केला की साखरेच्या दराचा एक मुद्दा काढला की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या साखरेचे दर वाढत आहेत सातत्यानं, आणि ही एक साखर उत्पादकांसाठी किंवा साखर कारखानदारासाठी एक जमेची आणि चांगली बाजू म्हणता येईल. परंतु याचा कितपत फायदा शेतकऱ्यांना होईल हा एक खरं तर चिंतेचा विषय मानला जातोय. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल का असं आपल्याला वाटतंय का? मला असं वाटतं याचा निश्चितपणे शेतकऱ्याला फायदा होईल. की त्याचं साधं सोपं मी गणित सांगतो. आता FRP 2900 रुपये आहे, बरोबर, आणि साखरेची विक्री किंमत आहे 3100 रुपये. बरोबर. साखरेचा प्रोसेसिंग खर्च जर विचारात घेतला, वाहतूक, नंतर सगळ्या कामगारांचा पगार, केमिकल्स आणि एनर्जी, हे सगळं जर धरलं ना, तर 3600च्या पुढे रेट असल्याशिवाय हे गणितच बसत नाही. म्हणजे 2900 रुपये कच्च्या मालाला द्यायचे आणि फायनल माल 31 रुपयाने विकायचा. हे गोष्ट कारखान्याचं नुकसान करणारी आहे. एखाद्या वर्षी शेतकऱ्यांना असं वाटू शकतं की कारखान्याने आमचे सगळे पैसे आधी द्यावे, त्यांचं नुकसान होऊ दे, नाही तर काय होतं. पण त्यांनी प्रश्न सुटत नाही. प्रश्न का सुटत नाही तर त्याची वस्तू विकली गेली नाही, आणि ती जर गोडाऊनमध्ये पडून राहिली तर 2 वर्ष साखर पडून राहिली तर किमान 35 कोटी रुपये एवढा इंटरेस्ट कारखान्यांना, बँकांना भरावा लागतो. तर हा मुद्दा आपण विचारात घेतला पाहिजे. साखर जास्त दिवस राहणं म्हणजे हे कारखान्यांसाठी लायबिलिटी आहे, आणि हे मोडून जर काढायचं असेल तर साखर कमी पण उत्पादित झाली पाहिजे, साखरेचा रेट पण वाढला गेला पाहिजे, तरच FRP शेतकऱ्यांना वेळेवर मिळेल. मला असं वाटतं हळूहळू यावर व्यापक चर्चा होत शेतकऱ्यांच्या मनामध्ये यातल्या शंका दूर व्हायला मदत होईल. हा प्रश्न विचारण्यामागचं कारण एकच होतं सर, की मागच्या 8-10 दिवसाखाली मी काही शेतकऱ्यांनी आपल्या कारखानदाराची चर्चा केली, तर त्यांना असं मी विचारलं की बाबा आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साखरेचे दर वाढलेत, तर याचा कितपत फायदा शेतकऱ्यांना होईल किंवा त्यांची FRP तुम्ही आता तरी पूर्ण देऊ शकाल का, असं प्रश्न विचारलं. त्यावेळेस काही कारखानदारांनी अशी उत्तरं दिली की आता आमच्याकडे साखरेचा स्टॉक शिल्लक नाही आहे, त्याच्यामुळे या हंगामामध्ये आम्हाला म्हणजे जादाचे पैसे शेतकऱ्यांना देता येणार नाहीत, अशी भूमिका काही साखर कारखानदारांनी घेतली. तर काही साखर कारखानदारांचं म्हणणं आहे की अद्याप महाराष्ट्रातल्या साखर कारखानदाराकडे साखरेचा स्टॉक शिल्लक आहे, त्याच्यामुळे फायदा होऊ शकतो. पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळी सीझन चालू होता आणि त्यानंतर सुद्धा उत्तर प्रदेशची साखर आधी संपली, बरोबर, आणि उत्तर प्रदेशला काय आहे की त्यांचं ठिकाण असं आहे की जिथून ईस्टर्न स्टेट्स आणि जम्मू काश्मीरपर्यंत साखरेचं वाहतूक कमी अंतरातून त्यांना करता येते. महाराष्ट्राला तो ॲडव्हान्टेज नाही, पण निर्यातीच्या मात्र महाराष्ट्राला ॲडव्हान्टेज आहे. याचा अर्थ असा की भारत हा 2 ग्रुपमध्ये डिवाईड होत आहे साखरेच्या बाबतीत. एक आहे भारताच्या अंतर्गत याच्यासाठी वापरासाठी उत्तर प्रदेशची साखर आणि निर्यातीसाठी महाराष्ट्राची साखर, असं डिव्हिजन होताना दिसतंय. पण त्याचा फायदा, दोन्हीचा पण फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे. साखर खपली तर पैसे येणार, आणि पैसे आले आणि चलन फिरलं तर शेतकऱ्याला पैसे मिळणार, असं ते सायकल आहे. बरोबर. सर, साखर हंगाम सुरू होण्यापूर्वी एक हमखास चर्चेला जाणारा विषय म्हणजे FRPचा मुद्दा. तर आता कुठंतरी FRP 3 टप्प्यात देण्याचा घाट देखील घातला जातो. नीती आयोगानं सुद्धा केंद्र सरकारकडे तशा पद्धतीची हे केलेलं आहे, पत्र दिलेलं आहे, विनंती केलेली आहे की 3 टप्प्यात FRP शेतकऱ्यांना द्यावी. तर या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता, किंवा हा शेतकऱ्यांना या 3 टप्प्याचा फायदा होईल का, किंवा त्याचे परिणाम काय होतील, काय वाटतं? मी आत्ता सांगितलं तसं
20 ते 22 कोटी रुपये एका सीझनला आणि 2 वर्षासाठी म्हणलं तर 35 कोटी रुपये बरोबर. हे व्याजापोटी बँकांना देण्यापेक्षा बरोबर. शेतकऱ्यांना 200 रुपये जास्त मिळाले बर आणि कारखान्यालाही 200 रुपये जास्त मिळाले तर ही व्यवस्था कधी पण चांगली आहे. बर आणि अशी व्यवस्था जर व्हायची असेल तर मला असं वाटतंय बँकांवरचं अवलंबित्व कारखानदाराचं कमी व्हायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने कसं आहे की जी वस्तू ऊस घेतला बरोबर आणि त्याची साखर बनवली आणि गोडाऊनमध्ये ठेवली तर नव्याने पैसे पुढच्या शेतकऱ्याला देण्यासाठी येतील कुठून. मग एक तर म्हणून मी असाही पर्याय काढला होता पण तो मान्य झाला नाही की मग एक तर साखर घेतली पाहिजे. 80% साखर घ्या, 20% कॅश घ्या, 60% साखर घ्या, 40% कॅश घ्या. असं काहीतरी आपल्याला येत्या 10 वर्षात विचार करावा लागेल. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कच्चा मालाचे 200-400 कोटी रुपये हा सहकारी साखर कारखाना कुठून देईल. बरोबर. ते पैसे यायचे असेल तर त्यांना बँकांकडे गेलं पाहिजे. बँकांकडनं जर लोन घ्यायचं असेल तर त्याचं व्याज त्यांना द्यायला पाहिजे. आणि हे दोन्ही जर करायचं असेल तर मग शेतकऱ्याला पैसे कमी मिळणार आहे. हे जर गणित व्यवस्थित समजून घेतलं शांतपणे, स्वतःची भूमिका थोडी 2 मिनिटासाठी बाजूला केली तर त्यांना कळेल की कच्च्या मालाचे पैसे देताना पक्का माल विकला जातो का नाही हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यातनं पैसे येतात का नाही हा मुद्दा पण महत्त्वाचा आहे. हे दोन्ही जर नाही झालं तर मला असं वाटतंय मग कारखानदारी मोडीत निघेल. आणि आत्ताच असं चित्र दिसतंय की साधारण 30 ते 35% कारखाने हे आर्थिक अडचणीमध्ये ते NPA आहे. म्हणून आम्हाला आणि शासनाला विनंती करावी लागली की भाग भांडवल कारखान्यांचं वाढवा, नाहीतर कारखान्यांना बँका कर्ज देणार नाही आणि पुढचा हंगाम पण घेता येणं काही कारखान्यांना अवघड होईल. म्हणजे 3 टप्प्यात FRPचं धोरण हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे असं मला निश्चितपणे वाटतं. कारण त्यामुळे रेट शेतकऱ्याला जास्त मिळतील. त्याच्यामागे एक रायडर असा आहे, शेतकऱ्यांचा मुळात बऱ्याच कारखानदारांवर विश्वास राहिला नाही. त्यामुळे त्यांना काय भीती वाटते की कारखान्याचा प्रॉफिट जास्त झाला तरी ते शेतकऱ्याला देतील कशावरून, आणि त्यामुळे हा खरं सतत चर्चेला जातो. सर मात्र राजू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे माजी खासदार आहेत नेते राजू शेट्टींनी याला विरोध केलेला आहे आणि कडाडून विरोध केलेला आहे. परवाच एका शेतकऱ्यानं असं देखील जाहीर केलं की FRPच्या विरोधात जे 3 टप्प्यात FRP आहे त्याच्या विरोधात आम्हाला एक रकमीच FRP पाहिजे आणि हा निर्णय जो नेता मिळवून देईल त्याला 1 एकर जमीन देणार असं सुद्धा त्या शेतकऱ्यानं जाहीर हे केलेलं आहे. तर या विरोधाला नेमकं कसं सामोरे जायचं हा सुद्धा मुद्दा आहे. नाही, हे कसं आहे, व्यावहारिक गणित आहे. म्हणजे कुठल्याही माणसाने समजा कापूस आहे, कापसापासून कापड तयार झालं आणि कापड पडून राहिलं तर कापसाचे पैसे यावर्षी देईल तो पुढच्या वर्षी कुठून देईल, त्याच्या पुढच्या वर्षी कुठून देईल. तर त्याचा एकच अर्थ आहे की कापूस घेतला तर कापडाची विक्री झाली पाहिजे. हा जर मुद्दा समजून घेतला तर एकदम सोपा आहे. तो जर नाही हे जर सायकलच समजून नाही घेतलं तर मग याचा अर्थ प्रत्येक कारखान्याला 500 कोटी कुठून आबाळातनं दरवर्षी पडले पाहिजे असं म्हणायला पाहिजे. मला असं वाटतं हे मुद्दा समजून घेण्यासारखा आहे. आणि कॅश फ्लो हा जो व्यावहारिक जगातला शब्द आहे, कॅश फ्लो म्हणजे काय तर सतत पैसे येत राहिले तर दर 15 दिवसांनी पेमेंट द्यायचं. बरोबर. तर 1 तारखेला वाल्याला 16ला द्यायचं आहे, 2 वाल्यालाही 17ला द्यायचं आहे, असं सलग 5 महिने करायचं असेल तर 500 कोटीचं टर्नओव्हर आहे. तर 500 कोटी कुठून येतील हाच मुद्दा आहे. बरोबर. सर याबाबतच FRPच्या मुद्द्याबाबत ॲग्रोवन डिजिटलनं जे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघटनेचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश नाईकनवरे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळेस ते असं म्हणले की 3 टप्प्यात FRPचं हे धोरण 100% शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे. कारण की गुजरातमध्ये अशाच प्रकारची 3 टप्प्यात FRP दिली जाते आणि तिथल्या शेतकऱ्यांना देशातला सगळ्यात उसाला उच्चांकीचा दर मिळाला जातो. म्हणजे मग भविष्य काळामध्ये गुजरात मॉडेल महाराष्ट्रात लागू होईल असं आपल्याला वाटतं का? किंबहुना केंद्र शासनाच्या आणि टास्क फोर्सच्या डॉक्युमेंटमध्ये पण हे आहे की गुजरात पॅटर्न साखरेच्या बाबतीत लावावा. त्यामुळे याचा अर्थ हाच आहे मुळात. आणि पूर्वीसुद्धा महाराष्ट्रामध्ये FRP येण्यापूर्वी अशीच पद्धत होती, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. आणि त्याचं कारण असं आहे की नव्याने ते विक्री व्हावी. आता त्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं की साखर विक्री करणे शेवटचा टप्पा जो आहे तो काय सुचवला आहे की पुढील 2 महिन्यात किंवा साखर विक्री होईल यापैकी जे अगोदर घडेल ते. याचा अर्थ काय होईल की 2 महिने कागदावर म्हणायला ठीक आहे, पण साखर विक्री म्हटलं तर 2.5 वर्षांनी, 2 वर्षांनी, 1.5 वर्षांनी असं आहे. मग त्यावेळी 1.5 वर्षांनीच पैसे मिळणार आहेत असा त्याचा अर्थ.
सर, इथेनॉलच्या निर्मितीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. यावर्षी राज्यातील कारखान्यांची नेमकी इथेनॉल निर्मितीची स्थिती नेमकी काय राहील? उत्पादन किती अपेक्षित आहे इथेनॉलचं? आणि ब्राझीलचा जो पॅटर्न आहे तो महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता काय वाटते का, किंवा तसं काय प्रयत्न होताना दिसत आहेत का? निश्चितपणे आपण इथेनॉलच्या बाबतीत फार प्रगती केली आहे आणि फार कमी कालावधीत केली आहे. 6% इंटरेस्ट सबवेन्शन केंद्र शासनाने दिलं. आम्ही पण आता महाराष्ट्र शासनाने आणखी 3% इंटरेस्ट सबवेन्शन द्यावं, कारण प्रत्येक डिस्टिलरी प्रकल्पाचा खर्च 100 कोटीच्या आसपास आहे एका, आणि अशा जवळजवळ महाराष्ट्रात आणखी 100 डिस्टिलरी उभे राहत आहेत. असं करत असताना मागच्या वर्षी आपण 18-19मध्ये 18 कोटी लिटर बनवलं. मागच्या वर्षी आता आपण 100 कोटी लिटरपर्यंत गेलो. यावर्षी आपण 200 कोटी लिटरपर्यंत पण जाऊ शकू. त्याचबरोबर स्थापित क्षमता जी आहे, म्हणजे डिस्टिलरीतनं इथेनॉल तयार करायची क्षमता, ती मागच्या वर्षी 160 कोटी लिटर होती, आत्ता 206 कोटी लिटर झाली आहे. आणखी 4-5 महिन्यात आणखी 51 डिस्टिलरीचं काम पूर्ण होईल. त्यावेळी ही जवळजवळ 300 कोटी लिटरपर्यंत जाईल. हळूहळू आपल्याला हे अपेक्षित आहे की परदेशातनं पेट्रोल आणि विशेषतः आखाती देशांमध्ये सतत काही ना काहीतरी प्रश्न सुरू असतो, आणि एवढं महागडं परकीय चलन आपण देतो आणि खर्च करतो. यावर्षी त्यांचा जो अंदाज आहे त्यानुसार किमान 10% ब्लेंडिंग झाल्यावर 30,000 कोटी रुपये भारताचे वाचतील. आणि हे आकडा वाढत जाणार आहे. 20% ब्लेंडिंग 2025पर्यंत जायचं आहे. त्यावेळी अजून एक 10,000 कोटी रुपये आपले वाचणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक व्हेकल्स पण मोठ्या प्रमाणात बाजारात येण्याची शक्यता आहे. पण निदान पहिलं इलेक्ट्रिक व्हेकल आल्यानंतर संपूर्ण देश आपला एवढा विस्तीर्ण आहे की 8 ते 10 वर्ष लागू शकतील. तोपर्यंत आपण ब्राझीलसारख्या परिस्थितीमध्ये येऊ, जिथे लोक बाजारभाव बघून ठरवू शकतील की माझ्या पेट्रोलच्या गाडीमध्ये 50 रुपयाचं पेट्रोल आणि 40 रुपयाचं इथेनॉल असं मी टाकणार, का 60 रुपयाचं पेट्रोल आणि 40 रुपयाचं इथेनॉल टाकणार. हे ठरवायची ताकद ही हळूहळू ग्राहकामध्ये येणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर बायो CNG येत आहे. म्हणजे फार नवी साखर कारखानदारीमध्ये जे नवीन बदल होत आहेत त्यात बायो CNG म्हणजे आपण जो पूर्वी शेतकरी बायोगॅस करत होते तोच बायोगॅस कॉम्प्रेस करून आणि प्युअर करून तो कॉम्प्रेस नॅचरल गॅस म्हणून बाटल्यामध्ये बंद करायचा, आणि तो नवीन बदल पण येतो आहे. फार कमी पैशामध्ये 1 लाख रुपयापर्यंत एक ट्रॅक्टर कन्वर्ट होईल बायो CNGला, आणि ह्याची सुरुवात पण महाराष्ट्रातच होत आहे चांगल्या पद्धतीने. तर हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचं भारतातलं ग्रीन एनर्जी असलेलं फ्युएल वापरायची पद्धत निर्माण होईल. त्यामुळे 2-3 परिणाम आहे. प्रदूषण कमी होईल, कॅन्सरचं प्रमाण कमी होईल, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होईल. ह्या अनेक फायदे आहेत त्याच्यामध्ये. फुफ्फुसाचे रोग होणाऱ्या लोकांना त्यांची संख्या कमी होईल. त्यामुळे मला असं वाटतं की जे योग्य दिशेने चालू आहे पाऊल, फक्त त्याच्यामध्ये जो इन्स्टॉलेशनचा येणारा भांडवली खर्च आहे तो मात्र करायची गरज आहे. बरोबर. सर, तुम्ही आता इथेनॉल प्रकल्पाचा जो मुद्दा उपस्थित केला की हा इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी खूप मोठा खर्च लागतो. मात्र आता तुम्ही जसं म्हणले की राज्यातले बरेच 30 ते 35% साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. मग त्यांना जर इथेनॉल प्रकल्प उभारायचा असेल तर बँकांकडून निश्चितपणानं त्यांना कर्जाची अपेक्षा आहे किंवा कर्ज उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. परंतु बँकांचा कुठंतरी दृष्टिकोन त्या कारखान्यांना कर्ज देण्याचा नसल्याचं चित्र दिसतंय. तर बँकांसमोर नेमक्या काय अडचणी आहेत की त्या कारखान्यांना कर्ज देण्यास नकार देत आहेत? काय झालं, मी सुरुवातीला सांगितलं तसं FRPच्या पेमेंटचा दबाव एवढा जास्त आहे की त्या कारखान्यांच्या मागे आम्ही पण आहोत. त्यामुळे कारखान्यांनी काय केलं आहे, 2900 रुपयाची FRP देताना कामगारांचे पैसे मागं ठेवलेत. 5-5 वर्ष पगार देत नाही, ग्रॅच्युइटी देत नाही, PFचे पैसे वेळेवर भरत नाही. शेवटी काय होतं आहे, ज्याच्यावर दबाव जास्त आहे ती गोष्ट करण्याकडे कल आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून कारखाने आर्थिक अडचणीच्या सायकलमध्ये अडकले आहेत. त्याचबरोबर अनेक कारखाने NPAमध्ये गेले आहेत. त्यांचं नेटवर्थ मायनस आहे, म्हणजे नव्याने कर्ज द्यायची क्षमता संपली आहे. याच पार्श्वभूमीवर आपण 10,000चा शेअर आता 15,000 करायचा निर्णय घेतला. त्याचं कारण हे आहे की स्वतःचं ओन कॅपिटल हे आता तुम्ही जर नवीन 100 कोटीची डिस्टिलरी टाकणार आणि शेतकऱ्याची 5 कोटी पण त्याच्या सभासद म्हणून नसतील तर ही व्यवस्था टिकणार नाही. आणि तुम्हाला 100% कर्ज बाजारात कधी बँका देत नाही. ते म्हणणार तुम्हाला तुमचे 15%, मग आम्ही 85% पैसे देऊ. ते 15% पैसे येणार कुठून?
ते त्याच्यासाठी शेअर कॅपिटल वाढलं पाहिजे. आणि हा पण मुद्दा मला असं वाटतं काही बहुतेक शेतकऱ्यांनी समजून घेतला आहे आणि आता बहुतेक सगळे कारखाने हा शेअर कॅपिटल वाढवण्याचे पण मागे आहे. बरोबर. सर, रसातून आणि साखरेतून इथेनॉल निर्मिती करण्याचं म्हणजे सुरूच आहे, यावर्षीच देखील ते उद्दिष्ट आणखी वाढलेलं आहे आपलं. परंतु हे करत असताना कुठंतरी FRPला काय याचा फटका बसण्याची शक्यता वाटते का, किंवा FRP कमी होईल असं वाटतंय का? अजिबात वाटत नाही. कारण का याची दक्षता केंद्र शासनाने नोटिफिकेशनमध्ये घेतली आहे. बरोबर. यावर्षीसुद्धा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 70 कारखान्यांनी इथेनॉल बनवलेलं आणि ते बनवताना त्यांची रिकव्हरी समजा 9.5 अशी दिसली शेतकऱ्यांना. पण जर इथेनॉल 10 लाख लिटर त्यांनी विकलं असेल तर 10 लाख लिटर इथेनॉल म्हणजे किती रिकव्हरी असं रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून त्याचं प्रमाणपत्र VSI हा डेटा तपासून देतं आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सांगतं की ह्या कारखान्याची यावर्षी बुडालेली FRP 1.3% आहे. मग आम्ही 9.5 मध्ये 1.3% वाढवणार आणि शेतकऱ्याला जे पैसे मिळणार ते त्या टक्केवारीमुळे मिळणार आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्याचा 1 पैशाचा पण तोटा नाही, हे मी निश्चित सांगतो. सर, इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पामध्ये आता पेट्रोल कंपन्या सुद्धा येत आहेत. 12 इथेनॉल प्लांट उभारण्याचा त्यांचा प्रकल्प सुरू होण्याची माहिती मिळते. तर याचा कारखान्यावर किंवा ऊसाच्या दरावर काय परिणाम होईल असं वाटतंय का, किंवा कारखानदारांना ह्याचा काय फटका बसेल असं वाटतंय आपल्याला? मुळात काय आहे की जेव्हा इथेनॉलचा सप्लाय होतो कारखान्यांमधून बरोबर त्यावेळी कधी कधी त्याच्यात गॅप पडतो. पेट्रोलमध्ये तसं होत नाही. दररोज कोट्यावधी लिटर पेट्रोल पंपांना जात असतं. बरोबर. समजा इथेनॉलचा सप्लाय 2 दिवस आला नाही तर मग पेट्रोल विक्री थांबवता येईल का? तर थांबवता येत नाही. मग काय होतं, ब्लेंडिंग न करता पेट्रोल विकलं जातं. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये ऑइल कंपन्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ऑइल कंपन्यांनी सुद्धा स्वतःचं स्टोरेज टँक करायला पाहिजे. बरोबर. आत्ताच्या तारखेला काय टँकर जाऊन उभे राहतात कारखान्यांचे, बरोबर. कधी कधी 5-5 दिवस उभे राहतात. हे पण बरोबर नाही चित्र. बरोबर. त्यामुळे कारखान्यांच्या बरोबरच ऑइल कंपन्यांनी पण स्वतःचं स्टोरेज करावं आणि स्वतःचं उत्पादन पण करावं. हे दोन्ही अपेक्षित आहे की मधल्या काळात जर टँकर कुठल्या कारखान्याचे आले नाही, पावसामुळे येऊ शकले नाही, रस्ता नाही म्हणून येऊ शकले, तर मधल्या काळात ब्लेंडिंगसाठी हे ऑइल कंपन्यातलं इथेनॉल तिकडे जाईल असं त्यांचा अभिप्रेत आहे. आणि हळूहळू हे सेक्टर महाराष्ट्राचं आणि भारताचं मोठं होत जाणार एवढं नक्की आहे. सर, आणखी अनुषंगाने प्रश्न म्हणजे मागील वर्षी सातारा असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, या ऊसाचं अतिरिक्त उत्पादन झालं किंवा अतिरिक्त ऊसाचं क्षेत्र होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस घालताना बऱ्याच अडचणी त्यावेळेस त्या ठिकाणी निर्माण झाल्या. त्यातीलच एक मुद्दा म्हणजे बऱ्याच ट्रक चालक असेल किंवा ट्रॅक्टर चालक असेल यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले. त्याचबरोबर ऊसतोड कामगारांनी सुद्धा काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचं आपण बघितलं. तर यावर्षी तशी परिस्थिती निर्माण न होऊ देण्यासाठी काय विशेष उपाययोजना वगैरे करण्यात आलेल्या आहेत का? शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या माध्यमातून आणि सकाळच्या माध्यमातून मी सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकच विनंती करणार आहे, कृपा करून इतरांच्या रेसमध्ये माझाच ऊस अगोदर जाईल म्हणून कुणाला तरी 1 रुपया जास्त देऊ, 10 रुपये देऊ आणि आपला ऊस गपचूप लवकर तोडून घेऊ असं विचारसरणी ठेवू नये अशी माझी विनंती राहील. कारण 12.5 लाख हेक्टर क्षेत्रातला शेवटचं ऊसाचे गाळप करायची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आम्ही निश्चित पूर्ण करणार आहोत. त्यांना हे पण सांगायला पाहिजे की यावर्षी 40 कारखान्यांनी स्वतःचं एक्सपान्शन करून 80,000 टन एवढी नव्याने कॅपॅसिटी पर डे एवढी वाढवली आहे. याचा अर्थ नव्याने 40 साखर कारखाने तयार झाल्यासारखं आहे. बरोबर. 2000 टनाचे 40 कारखाने झाले असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे घाबरून न जाता ऊसाचा जो कार्यक्रम हार्वेस्टिंगचा कारखान्यांनी ठरवलेला आहे त्याच्याप्रमाणे ऊस घाला. किंबहुना मी अनेक कारखान्यांना आणि सगळ्या 200च्या 200 कारखान्यांच्या मी 2 मीटिंग घेतल्या. त्यात मी सांगितलं आहे की तुम्ही प्रेस स्टेटमेंट इश्यू करा की शेतकऱ्याकडनं 1 रुपया जरी मागितला असेल तर त्या कारखान्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनी ती लेखी तक्रार कारखान्याकडे जर दिली तर ते पैसे त्या मुकादमाकडनं वसूल करून आम्ही देऊ असं इथपर्यंत आम्ही आश्वासन दिलं आहे. तर मला असं वाटतं ह्याच्यात सगळ्या शेतकऱ्यांनी जर सहकार्य केलं ऊस कोणाचा शिल्लक राहत नाही. केवळ आहे ना स्पर्धा मधले लोक किंवा कोणीतरी मुकादम किंवा टोळ्या आम्ही परत येणार नाही गावात आज हे त्यांच्या हातात नाही आहे. हे ठरवणार कोण आहे? कारखान्याचा एक कार्यक्रम आहे. बरोबर.
तर दुसऱ्या शेजारच्या फडामध्ये ऊसाची टोळी आली म्हणजे आता ती परत येणारच नाही असं समजायचं काही कारण नाही. हार्वेस्टिंगचा जो कार्यक्रम व्यवस्थित मॅच्युरिटीप्रमाणे रिकव्हरीप्रमाणे व्हरायटी वाईज जो कारखान्यांनी ठरवलेला आहे त्याच्याप्रमाणे ऊस गाळू दिला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मध्ये वशिल्याने कोणी शिरता कामा नये. तसं जर केलं तर मला असं वाटतं असं कटू प्रसंग येणार नाही. बरोबर. म्हणजे कारखान्यांनी अतिरिक्त गाळप क्षमता वाढवल्यामुळं ह्या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न यावर्षी मिटला जाईल किंवा असे समस्या येणार नाही. याचं दुसरं इंडिकेशन मी सांगतो. 10 वर्षापूर्वी आपण 170 दिवस कारखाने चालत होते. बरोबर. आता हे 145 दिवस चालतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ जवळजवळ 25 दिवस महाराष्ट्रातला गळीत हंगाम छोटा झाला. बरोबर. म्हणजे ऊसाचं क्षेत्र वाढून सुद्धा हंगाम कमी. ऊसाचं क्षेत्र 4 लाख हेक्टरने वाढवून ऊसाचा गळीत हंगाम कमी का होतोय? याचा अर्थ कुठल्याच शेतकऱ्याचा 145 दिवसापेक्षा जास्त ऊस शेतात राहणार नाही. बरोबर. एकदा ऑक्टोबर नंतर. बरोबर. हे एकदा जर फिक्स असेल तर कारण नसताना कुठली गोष्टीची कमतरता निर्माण झाली असं दाखवून हे जे होर्डिंग करणारे लोक आहेत ना त्यांच्यापासून शेतकऱ्यांनी पण सावध राहायला पाहिजे असं मला वाटतं. सर, मागच्या 2 दिवसाखालीच मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला की जे कारखाने ऊसाची FRP देणार नाही आहेत किंवा दिली नाही आहे त्या कारखान्यांना परवाने न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर असे काही परवाने तुम्ही देणार नाही आहेत का? किंवा मागं आणखी आपण बघितलं की बऱ्याच कारखान्यांनी FRP अदा केलेली नाही आहे. तर यावर्षी आज अखेर 46 कारखान्यांनी FRP दिलेली नाही. या सर्व 46 कारखान्यांना आम्ही रायटिंगमध्ये दिलं आहे की तुम्ही जर FRP दिली नाही तर तुम्हाला आम्ही गाळप परवाना देणार नाही. आणि हा स्टँड गेले 2 वर्ष मी आहे तेव्हापासून आपण कायम ठेवला आहे की अशा कारखान्यांना आम्ही परवाना देणार नाही. आणि मला असं अंदाज आहे तरी देखील ते कारखाने सुरुवात करतायत. 2-3 कारखान्यांनी बेकायदेशीर कारभार सुरू केला. कारण का? त्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतकऱ्यांची काळजी आहे असं ते दाखवतात. त्यांना आपण दंडाची पण कारवाई केली आहे. बरोबर. सर, शेवटचा प्रश्न ऊस कामगारांच्या संदर्भातला. गेल्या वर्षी ऊस कामगारांनी आंदोलन केलं, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. तर या अनुषंगाने सगळी व्यवस्थित तयारी या हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपण केलेली आहे का? या हंगामामध्ये एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे त्यांचा जो त्रिपक्षीय करार होता तो करार आता मार्गी लागला आहे. 12% वाढ कामगारांना पगारामध्ये द्यायची हे निश्चित केलं आहे. सगळ्या कारखानदारांनी पण त्याला मान्यता दिली आहे. येत्या काळामध्ये तो विषय मार्गी लागेल. त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीमध्ये वॅक्सिन आल्यानंतर चांगली प्रगती झाली आहे. महाराष्ट्रामध्ये एक तरी वॅक्सिन यायला आजच फिगर झाली आहे. त्यामुळे जवळजवळ 60-70% लोकांना हे वॅक्सिन ॲडल्ट लोकांना मिळालं आहे. त्यामुळे पण कोरोनाचं थोडी भीती कमी आहे. मागच्या वर्षीसुद्धा सुरुवातीला जी भीती व्यक्त केली जात होती की ऊस तोडणी कामगारांचं काय होणार, एक कोरोनामध्ये झाली नाही आपली की जी एवढी सिरियस आहे. त्यामुळे कारखानदारांनी सुद्धा 3 वेळा आरोग्याची शिबिरं घेतली, त्यांची तपासणी केली, त्यांना सॅनिटायझर प्रोव्हाइड केले, आपण 2-2 ग्लोव्ज द्यायला सांगितले. या सगळ्या गोष्टींकडे पण साखर आयुक्तालय म्हणून आम्ही काळजी घेतो. कारखानदारांना तसे आदेश वगैरे तुम्ही काय दिलेले? नक्की लेखी पण दिलेले आहेत. आम्ही परत हंगामाच्या सुरुवातीला पुन्हा देऊ. नक्की. सर, तुम्ही ॲग्रोवनला वेळ दिला, आमच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळेचा ऊसाच्या काळात हंगामाची पूर्वतयारी नियोजन कसं होतं या संदर्भात तुम्ही सविस्तर चर्चा केली, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. येस, थँक्यू. तर आत्ताच आपण बघितलं की जे साखर आयुक्त आहेत शेखर गायकवाड यांनी सविस्तर यावर्षीच्या ऊसाच्या गळीत हंगामाविषयी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. यावेळेचा ऊसाचा गळीत हंगाम नेमका कसा असणार, कारखान्याची स्थिती काय असणार, ऊसाचं गाळप नेमकं किती होणार, त्याचं नियोजन कसं असणार, इथेनॉलची निर्मिती किती होणार, त्याचं उत्पादन किती होणार आणि अशा एकूणच या पूर्व साखर हंगामाच्या अनुषंगाने त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली. ॲग्रोवनमध्ये आज इथेच थांबत आहोत. अधिक अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा ॲग्रोवन. ताज्या अपडेटसाठी भेट द्या agrowon.com वर.